रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, 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 तो हा विठ्ठल
हरीच्या जागरणा हरीच्या जागरण हरीच्या जागरण हरीच्या जागरण हरीच्या जागरण हरीच्या जागरण वाईस हरीच्या जागरण 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 करे नये मना जाता करे नये मना जाता करे जाता करे जाता करे नये मना जाता करे नये मना कोटे पाशील कोटे कोठे पाशील तुटे कोठे पाशील तुटे कोठे पाशील तुटे कोठे पाशील फुकासाठी महालाभ लाभ लाभ आयुष्य वेचे फुकासाठी आयुष्य वेचे फुकासाठी आयुष्य आयुष्य
भोगासाठी कोटे पाहशील तुझी कोठे पाहशील तुझी कोठे पाहशील तुझी कोठे पाहशील तू कोठे पाहशील सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदीप प्रदेशम विधेन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरणा संताचिया दूसरे चरणा संताचिया ज्ञानच्या कृपादाने कथेला विचारो ज्ञानच्या कृपादाने कथेला विचारो
वंदनाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला हरीच्या जागरणा जाता कारे नये मना कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ज्याची तुझ गुंती ते तव मोकली ते अंती कोटे पाहसील तुटे आयुष्य वेचे फुकासाठी तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी घेता रोकडी याचे नाम घेता रोकडी याचे नाम सर्व अखंड हरिनाम सप्ताह परिसरातील सर्व सज्जन गायक वादक मृदंगासाठी आमचे गुरुजी दिलीप गुरुजी चोपडे आमचे मित्र विष्णू महाराज चोपडे पिता पुत्रांची जोडी आहे महाराज आमचे गुरुवर्य गुणवंत अण्णा आता सगळेच इकडून रामदास अण्णा आहेत इकडून विठोबा आहेत बाकी तुम्ही सगळेच बरं का सर्वांच्या सगळ्याचे नाव तर माहिती नाहीत पण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने परिसरातील गुणीजन गायक वादक टाळकरी माळकरी वारकरी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आर्थिक देणगीदाते अन्नदाते या सत्संगामध्ये सत्कर्मामध्ये सहाय्य करणारे जेही असतील
त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण सगळेजण मिळून सेवा करायची महाराज. कारण का एकट्याचा खेळ नाही. एकटे कीर्तनकार महाराज समोर थांबले तर काय करणार आहे? एकट्याचा खेळ नाही की महाराज. एकुल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मेळविला. सगळ्यांचा मेळा आहे महाराजा. हा सत्संग आहे. सर्व ग्रामस्थ यजमान असतात याच्यामध्ये. जिथं सगळे ग्रामस्थ यजमान असतात त्याला सत्र म्हणतात. आणि हे सत्र गेली किती 79 वर्ष 79 वर्ष झाली म्हणा. बघा छोटंच रोप लावलेलं होतं पण आज त्या रोपट्याचं रूपांतर कितीतरी मोठ्या सत्संगामध्ये झालेलं आहे. कारण हे लावलेलं छोटं रोप जे होतं ना हे खूप मोठ्यानं लावलेलं होतं महाराज. हे रोप छोटं होतं पण मोठ्याने लावलेलं आहे. परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु मोतीराम महाराज यांनी हा सत्संग सुरुवात केलेला आहे. आणि म्हणून गेली 79 वर्ष झाला हा सत्संग चालू आहे. सगळेच तुम्ही ग्रामस्थ अतिशय भावाने प्रेमाने अंतकरणातून अंतकरणपूर्वक या सोहळ्यासाठी या परमार्थासाठी या सत्संगासाठी स्वतःला झोकून देता. आणि दिवस रात्र ही श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे म्हणून सारखं पळत राहता महाराज. पळावं. मानव जन्म त्याच्यासाठीच मिळालेला आहे. माणसाचा जन्म हा काही सहज नाही मिळाला. या सत्संगासाठीच मानव जन्म आहे. आणि तुम्ही सगळेजण तो सत्संग करता महाराज. या सोहळ्यातील आजची 7व्या दिवसाची सेवा जी तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेने आलेली आहे माझ्याकडे. यांचा फोन आला म्हणले महाराजांची सेवा आहे बरं का. भाग्यानं माझ्याकडे आलेली आहे महाराज. कारण संताची सेवा घडायला सुद्धा पुण्य लागतं भाग्य लागतं. सेवा करण्यासाठी भाग्य लागतं महाराज. सेवा मिळण्यासाठी पुण्य लागतं. आमचे तुकोबाराय म्हणतात की कोण पुण्य यांचा होईन सेवक. नाहीतर सगळे सेवकच आहोत की आपण सगळे सेवक आहोत पण यांचा सेवक होण्यासाठी पुण्य लागतं. सगळे सेवक आहोत सगळे दास आहोत पण कशाचा दास आहोत आपण. संसाराचा. तो कोबराय म्हणतात कार्यदास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर. तिथला दास झाल्यानंतर दुःख प्राप्त होतं आणि इथला दास झाल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. म्हणून ज्या दास्यत्वाने सुखाची प्राप्ती होते ते दास्यत्व मिळण्यासाठी ती सेवा मिळण्यासाठी पुण्य लागतं महाराज. ते पुण्य तुम्ही माझ्या वाटेला दिलेलं आहे. त्या निमित्ताने घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सर्व मानव जीवाला जाग करतात. विठ्ठला 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 महाराज म्हणतात तुम्ही माणसाच्या जन्माला आलेले आहात. मानव देहाला आलेले आहात. मानव देहाला आल्यानंतर तुम्ही जाग झालं पाहिजे. जागे व्हा. अहो महाराज आम्ही जागेच आहेत की. आम्ही काही झोपलेले थोडेच आहोत. आम्ही रात्रंदिवस जागे आहोत महाराज. झोपतच नाहीत म्हणले आम्ही. झोपतच नाहीत महाराज काही जण. दिवस रात्र जागेच असतात. दिवसभर तर जागे असतातच रात्री सुद्धा जागेच असतात. काय करतात कशासाठी ते रात्री जागे असतात ते त्यांनाच माहिती. आम्ही कीर्तन करून गाडी घेऊन जात असताना ते रस्त्याने दिसतात महाराज. कुठल्या तर ओट्यावर बसलेले असतात कुठल्या तर रस्त्याने जागे करत असतात. जागेच असतात. झोपायला गेलं तर त्यांना झोपही येत नाही. झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही त्यांना. एवढे जागे असतात महाराज.
असे सारखं बघत असतात पडल्या पडल्या. आपल्या आपल्याच घरामध्ये समोरच्या भिंतीकडे बघत असतील, वर बघत असतील, पण झोपत नाहीत. म्हणले जागेच आहेत. कधी हाक मारा, जागेच असतात महाराज. ते जागे, पण जिथं जागा असायला पाहिजे तिथं जागे नाहीत ना. ज्या ठिकाणी जागे असायला पाहिजे तिथं थोडे जागे आहेत. म्हणजे जागे तुम्ही संसारामध्ये, जागे तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये, जागे तुम्ही तुमच्या आर्थिक फायद्याच्या ठिकाणी जागे. पण जिथं खरा तुमचा फायदा आहे तिथं तर तुम्ही जागे नाहीत. उठा जागे वारता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माच्या, सुखवा व्यथा जन्माच्या, जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. जागे व्हा म्हणले. अरे जागे व्हा. अहो महाराज आम्ही जागेच आहेत. म्हणजे तुम्ही जागे आहेत, पण ज्या ठिकाणी जागे व्हायला पाहिजे तिथं जागे नाहीत. जागे झाल्यानंतर तुम्ही काय म्हणता सुरुवातीला? जागे झाल्याबरोबर घरातल्यांना हाक मारता, काहीतरी पाणी मागता, चहा मागता, हेच मागता की. पण जागे झाल्याबरोबर कोणी काकडा म्हणतं का महाराज? जागे ते आहेत आणि जागे ते करतात जे स्वतः जागे आहेत. जे स्वतः जागे आहेत तेच दुसऱ्याला जाग करू शकतात महाराज. जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय जाग करणार आहे? आम्हाला ज्यांनी जाग केलेला आहे ते जागे आहेत. मोठी गडद अंधारे, जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारे, जाग रे जाग दादा, मोठा पैसा गाधारे, घर ते समाजा, ताळ पैसला वारे, कापल निधनाला नेल काटोडी सारे, जाग रे जाग. जागा म्हणले. जाग झालं पाहिजे. आम्ही जागे नाहीत महाराज. आमची झोपच जात नाही. आमची झोपच जात नाही. झोप गेल्याशिवाय जाग नाही होत माणूस. आणि जाग ते करतात जे जागे आहेत. आमचे श्री गुरु मोतीराम महाराज जागे होते. आमचे गुरुवरे मारुतराव महाराज जागे होते. जागे होते म्हणून तर समाजाला जाग केलं. ऐसे जागविले आवगे होते संचित ते केले दान, होते संचित ते केले दान, तुका म्हणे दुबळे कोण बोला, तुका म्हणे दुबळे कोण बोला, केले वासुदेवासी
महाराज त्यांनी आपल्याला. आईशे जागविले अवघे जन, सगळ्यांना जागे केलं. म्हणले उठा उठा, काळच उशाला बसलेला आहे म्हणले तुम्हाला नेण्यासाठी. कधी तुम्हाला उचलेल तुम्हालाही पत्ता लागणार नाही. एका क्षणात चालत चालत माणसं घेऊन जातो महाराज तो. जसा एखादा बोका त्या उंदराला नेण्यासाठी बसतो महाराज, असं लक्ष देऊनच असतो तो. असं किंचित सुद्धा तो हालचाल नाही करत. तसा तो असा टपूनच बसलेला आहे. आणि आमची काही झोप जात नाही. हे झोप काळा असते महाराज, झोपच काळा आहे. झोप बाजूला करा. झोप कुटुंबाचा वैरी आहे, आळस कुटुंबाचा वैरी आहे. आणि आळस म्हणजे झोप आहे की. उठा. का तुम्हाला असं वाटत नाही की आम्ही भगवंताकडे जावं? मानव देह मिळालेला आहे, माणसाचा जन्म मिळालेला आहे. अरे हसतात, इतर पशु पक्षी हसतात. म्हणले बघा, माणसाचा जन्म मिळालेला यांना, आणि माणसाचा जन्म मिळून या मानव देहामध्ये जे करायला पाहिजे ते करत नाहीत. आम्हाला जर माणसाचा जन्म मिळाला असता तर आम्ही देवाचं भजन केलं असतं, आम्ही देवाचं चिंतन केलं असतं. हसतात महाराज ते पाखरं आपल्याकडे बघून, हसतात ते गिधाड आपल्याकडे बघून, हसतात मुके प्राणी आपल्याकडे बघून. मग आम्हाला प्राप्त झालेला आहे की, आम्हाला मिळालेला आहे. आज आमच्या जवळ आहे. किती मोठी वस्तू असली, अनमोल वस्तू आहे, आणि ती वस्तू जर सहज मिळाली तर त्या वस्तूची किंमत राहत नाही. आम्हाला मिळालेला मानव देह याची किंमत होऊ शकत नाही, कुठंच होऊ शकत नाही, कोणीच करू शकत नाही. मानव देह सगळ्यात श्रेष्ठ देह म्हणून जर कोणत्या देहाचं वर्णन केलं असेल तर फक्त मानव देहाचं केलेलं आहे. यापेक्षा कितीतरी चांगले देह आहेत, चांगले आहेत, श्रेष्ठ नाही. स्वर्गाधिक देह चांगले आहेत. आपल्या देहाची दुर्गंधी येते, आपल्या देहाची सावली पडते, आपल्या देहामध्ये घाण आहे. पण स्वर्गाधिक देह सुगंधी आहेत, स्वयंप्रकाशी आहेत. त्यांना भूक लागत नाही, तहान लागत नाही. त्यांच्या शरीरामध्ये काही रक्त आपल्यासारखे काहीच नाही, अशी घाण नाही महाराज. चांगले आहेत आपल्यापेक्षा, पण श्रेष्ठ नाहीत. श्रेष्ठ जो देह आहे फक्त मानव देह आहे. जो माणसाचा जन्म आपल्याजवळ आज मिळालेला आहे, या देहाच्या द्वारा तुम्ही काही करू शकता, काहीही करू शकता. तुम्ही ठरवा काय करायची. तुम्हाला आता प्राप्त आहे, संधी आहे. खूप एवढं चांगलं आहे सध्या आपलं. आपण म्हणतो बघा, गंगा वाहू लागलेली आहे, हात धुवून घ्या. मानव देह प्राप्त आहे, काम करून घ्या. बरविही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी त्याजमध्ये. तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे, वेळ मिळालेली आहे. बरविही वेळ, ही जी वेळ आहे ना खूप चांगली आहे महाराज. देह तुमच्या जवळ आहे, वेळही आहे. काय करतो आम्ही त्या वेळेचा उपयोग? काय करतो? जी मानव देहाला मिळालेली आयुष्याची जी पुंजी आहे, आयुष्यरूपी जी शिदोरी आहे, त्याचा उपयोग आम्ही कशासाठी करतो? काय करतो त्याचं? विनाकारण जाते. खूप महत्वाची वेळ आहे, खूप महत्वाची वस्तू ही तुम्हाला प्राप्त आहे, खूप महत्वाचा क्षण आहे. पण एवढी मिळालेली महत्वाची वेळ, एवढी मिळालेली महत्वाची वस्तू तुम्ही वाया घालू लागलेली आहात. जे करायला पाहिजे ते तुमच्या मनात सुद्धा येत नाही. म्हणले मनात सुद्धा. का होते तुम्हाला असं? का होऊ लागलेलं आहे असं? का तुम्हाला वाटत नाही आम्ही मरणार नाही असं वाटतं का तुम्हाला? इथं प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं, नेण्यासाठी तो येणार आहे. स्वतःचं हित व्हावं असं काही वाटत नाही का? स्वतःचं हित व्हावं. काय हे मरण, काय हे
मरण विसरली बापुडी, काय यासी गोडी लागली. हे काय गोडी लागली म्हणले यांना? कशाची गोडी लागली? या संसाराची, व्यवहाराची. नको त्या गोष्टीमध्ये तुमचं किती मन रमतं महाराज, कितीतरी उल्हासाने तिथं जाता, कितीतरी प्रयत्नपूर्वक जाता. अहो म्हणले चला श्री गुरु मोतीराम महाराजांचा सप्ताह आहे, आपण जावं. म्हणले नाही, म्हणले माळेगावची यात्रा चालू आहे, तिकडं जाऊ. म्हणले तिथं भरपूर वस्तू आहेत, तिथं गेलं पाहिजे. मनामध्ये तिथं जायचं येतं. भल्या पहाटे उठावं, पुण्य हे झाकून करावं महाराज. पहाटे उठायचं, सगळे झोपले असताना उठायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि एकटंच राम 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 एकटंच म्हणत बसायचं. कल्याण आहे. कल्याण होणं, गोमट होणं, चांगलं होणं, हित होणं आपल्या हातात आहे. हे करता येतं. पण का तुमच्या मनामध्ये येत नाही? तुकोबरायांनी जगाकडे निरीक्षण केलेलं आहे आणि जगाकडे निरीक्षण केल्यानंतर तुकोबरायचं हे लक्षात आलं महाराज, यांच्या मनामध्ये हे येत नाही. जागर करावं हे यांच्या मनातच येत नाही म्हणले. जागर, ते जागर का? ते जागरण गोंधळ नाही नाही, ते जागर नाही. जागराचे खूप प्रकार आहेत की. जागर का एकच थोडा आहे. जागरण गोंधळाला जागरच म्हणतो. त्या आपल्या नवरात्रामध्ये ते जागर असतोच की. माळेगावमध्ये जागरच असतो. जागर, जागर म्हणजे जागर राहणं. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे तो जागृत आहे महाराज, तो जागाच आहे. जो आपल्या कल्याणाच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं चांगलं करून घेण्याच्या ठिकाणी जागा आहे, जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, तोच जागर करतोय महाराज. आणि मग ते जागर कुठेही करता येतो, रात्रीच नाही. आपल्या डोक्यात असं बसलेलं आहे जागर म्हणजे रात्रीच्या वेळेत असतो, नाही. असाल ते करा जे ते असाल ते करा जे ते नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जे ते जिथं असाल तिथं करा म्हणले. नामाचे चिंतन करा. जो नामाचं चिंतन करतो तो जागरच करतोय. दिवसा करतोय जागरच करतोय, रात्री करतोय जागरच करतोय, पहाटे करतोय जागरच करतोय. ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे तो जागा आहे. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम नाही तो जागा नाही. डोळे उघडे असले तरी जागा नाही, दिवसा फिरत असला तरी जागा नाही, माणसामध्ये बसलेला असला तरी जागा नाही. म्हणले आत्ताच बघितलो म्हणले मी माणसात बसलेला होता, बोलू लागलेला होता तुकोबाराय म्हणले तरी जागा नाही. कारण त्याच्या मनात उतरून मी बघितलेला आहे म्हणले. कारण जरी तो जागा असला त्याच्या मनामध्ये दुसरंच होतं म्हणले. बोल बोलणे आबोले, बोल बोले आबोले आबोले, कैसे घरात घरगुती जागे बाहेर बाहेर आत आत निजेले.
ते जागे आहेत म्हणून त्यांना माहिती आहे. ते तुमच्या मनातलं दोघालाच कळतं महाराज. एक भगवान परमात्मा, दुसरे संत, हे सगळ्याच्या मनातलं कळतं त्यांना. कारण त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे. ज्यांच्याकडे सिद्धी प्राप्त आहे, संताकडे सिद्धी आहेच महाराज. ज्यांच्याकडे सिद्धी आहे त्यांना दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे ते मनोगत कळतं महाराज. चिंतामणी देवाच्या मनामध्ये काय चालू होतं हे आमच्या तुकोबाऱ्यांना कळालेलं होतं. चिंतामणी देव भगवंताची पूजा करत बसलेले होते आणि पूजा चालू असताना बागेला पाणी कमी पडलं. त्या माळ्याकडे त्यांचं मन गेलं महाराज. तुकोबारा भेटण्यासाठी आलेले होते. तुकोबारायना पाहिल्यानंतर म्हणतात, महाराज कधी आलो तुम्ही? म्हणले तुम्ही तुमचा राग माळ्यावर काढत होतो म्हणले. त्यावेळेसच आलो. मनातलं कळतं महाराज संतांना, मनातलं त्यांना जाणता येतं. जगद्गुरु तुकोबाराय जगाकडे पाहून परीक्षण करत असताना जगाचं मन त्यांनी ओळखलेलं आहे. या सगळ्यांच्या मनामध्ये हिताबद्दल कोणाच्याच मनात नाही. सगळ्यांच्या मनामध्ये संसाराची आवड आहे आणि म्हणून तुकोबाराय जगाला म्हणतात अभंगाच्या पहिल्या, हरीच्या जागरणा जाता कार्य नये मना. ए मना, ए मानवा. काही ठिकाणी तुकोबाराय जगाला सांगतात, काही ठिकाणी तुकोबाराय मनाला सांगतात, काही ठिकाणी तुकोबाराय जगालाही सांगतात आणि मनालाही सांगतात. ऐशे जागवितो मना, ऐशे जागवितो जना, सरीशे मनासहित. माझ्या मनासहित जगाला सांगतो म्हणजे. हे मना जगाला तर सांगतो पण तू ये ऐक म्हणले. जगाला सांगत सांगत आम्ही जगाला सांगत सांगत आमचंच विसरून जातो महाराज. आम्ही जगाला सांगावं आम्हालाही सांगावं सांगत सांगत आम्ही जगाला सांगतोय. जगाला सांगत असताना आम्ही आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे हो महाराज, तुम्ही जगाला समोर बसलेल्या लोकांना सांगता, तुम्ही ऐकत जा बरं का सांगत असताना. आम्ही जगाला सांगत असताना स्वतः विसरून जातो महाराज. चरक्याचं काम करतो, चरक नुसतं ऊसाचा रस काढतो महाराज त्यातून, आणि त्या ऊसाच्या रसाची गोडी सगळ्यांना मिळते, त्या चरकाला काहीच नसतं महाराज. चहासारखं करावं. चहा थोडा केल्यानंतर ती माऊली थोडा स्वतः एक दोन घोट घेऊन बघते गोड झालेला आहे काय म्हणून. आम्ही जगाला सांगत असताना आम्ही आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मोठ्याचे लेकर आहेत महाराज. आपण मोठ्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर मोठ्यासारखंच वागावं. चांगल्याच्या पोटी जन्माला आल्यानंतर चांगलंच जगावं महाराज, चांगलं जीवन जगावं. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो करंटी, आम्ही जन्मलो समर्थाचे पोटी
आम्ही जन्मलो करंटीत आम्ही का करंटीत? आम्ही देवाचं नाव घेत नाहीत, आम्ही देवाची भक्ती करत नाहीत. कुठल्या जन्मामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ घालता येते सांगा बरं दुसऱ्या? मानवाचा जन्म गेला, काय माहीत पुढे कुठल्या बैलाचा जन्म मिळणार आहे. नको त्या साखळ्याचं ओझं वागवतो आम्ही. ते मध्ये मध्ये काचची मणी आलती काळी, ते का घालता रे म्हणले याच्यामुळं BP संतुलित राहतो, शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत चालतो. आले होते, बघितले असतील तुम्ही त्या माळी गळ्यामध्ये मोठ्याच्या मोठ्या असे ओझं वागवत होते महाराज. हे दुसऱ्या जन्मात हेच पुढे जर कुठं बैल झालो ना तिथं मोठाच्या मोठा असा गळ्यामध्ये पट्टा असतो महाराज. पण तुळशीची माळ याच मानव देहामध्ये वागवता येते, त्यासाठी दुसरा जन्म नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे जागा आहे, ज्याच्या माथ्याला गोपीचंदनाचा टिळा आहे जागा आहे, ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे जागा आहे. जागा राहावं, प्रत्येक ठिकाणी जागा असावं, प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी जागा असावं. बोलताना जागा असलं पाहिजे, चालताना जागा असलं पाहिजे, प्रत्येक कृती करताना जागा असलं पाहिजे. आम्ही बोलत बोलत समोरच्याला काही बोलतो महाराज, बोलताना सुद्धा जागा असलं पाहिजे. कायनं पाप होतं, वाचेनं पाप होतं आणि मनाने पाप होतं. शरीराने पाप होतच, मनानेही पाप होतं आणि वाचेनंही पाप होतं महाराज. जर या वाचेनं जर कुणाचा अपमान केला, जर कुणाला अपशब्द बोलले, पापच आहे ते. बोलताना विचारपूर्वक बोलावं, चालताना जागं राहण्याचं हेच लक्षण आहे. प्रत्येक क्षणाला जागं राहावं, प्रत्येक क्षणाला जागृत असावं. तुकोबारायांना त्यांचं मन कळालं महाराज. म्हणले का वाटत नाही तुम्हाला हरीच्या जागरणात जावं, तुमच्या भगवंताचं नाम यावं, असं का वाटत नाही तुम्हाला? हरी हरी का म्हणा वाटत नाही तुम्हाला? का तुम्हाला असं होतंय? काय जाणे म्हणले का तुमच्यामध्ये असा कुठला दम आहे म्हणले? खूप दम असतो महाराज आपल्यात. म्हणजे त्याच्यात किती दम आहे म्हणले? तुकोबाराय म्हणले तुमच्यात किती दम आहे? मग तो दम आहे ऐसा याचे पोटी, कोण दम आहे ऐसा याचे तुकोबाराय म्हणतात असा कोणता दम आहे म्हणले यांच्यात? तो जर उभा राहिला तर त्याच्यापासून सुटण्यासाठी असं काय आहे तुमच्याकडे? कोण दम ऐसा आहे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा.
कोणीच येऊ शकत नाही. शेवटी भगवंताशिवाय, सद्गुरूशिवाय, श्री गुरु मोतीराम महाराजाशिवाय दुसरं कोणीच सोडवण्यासाठी येऊ शकत नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला तुमच्या सप्ताहामध्ये महाराज ताकदबाज पाहिजेत. ताकदबाज ओझ घ्यायसारखी. ओझ नाही महाराज, हे ओझ नाही. हे श्री गुरु मोतीराम महाराजाचा प्रसाद आहे. हे मारुतराव महाराजांचा प्रसाद आहे. हा संतांनी केलेला सन्मान आहे महाराज. तुमचं हार घातला म्हणून नाही, खरंच तुमच्या गावचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ज्या गावातले तरुण सत्कर्मामध्ये आहेत त्या आईवडिलांचं पुण्य असतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आईवडिलांनी पुण्य केल्यानंतर असे रत्न जन्माला येतात की जे सत्संगामध्ये येतात. नको त्या ठिकाणी नको ते कुटाने करणारे जगभर आहेत, पण परमार्थामध्ये स्वतःला झोकून देणारे या पवित्र धानोरा नगरीमध्ये आहेत महाराज. म्हणून आणखीन तरुणांनी पुढाकार घ्यावा. हे मोठ्याने, मी पहिलं सांगून गेलो, हे मोठ्याने लावलेलं रोप आहे. मोठ्याने आमच्या श्री गुरु मोतीराम महाराज एवढा श्रेष्ठ मोठा दुसरा कोण आहे साधू? त्यांनी लावलेलं हे बीज आहे. आणखीन तरुणांनी पुढाकार घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण आमच्या जिजाऊ आईसाहेबांची, शहाजीराजांची तेवढं पुण्य होतं महाराज त्यांचं. कारण बिजावून जमिनीतल्या त्या पिकावून कळतं जमीन कशी आहे. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. जमीन कशी आहे हे त्याला खोदून बघायची गरज नाही, सहजच कळतं पिकावरून. हे गाव, ही भूमी, हे ठिकाण श्री गुरु मोतीराम महाराजांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेलं आहे. वैकुंठापेक्षा श्रेष्ठ नगर आहे महाराज. ज्या भूमीला संतांचे चरण लागले, ज्या भूमीला श्री गुरु मोतीराम महाराजाचं वास्तव्य लाभलं महाराज, इथला दगड ना दगड परीस आहे. पवित्र ते कुळ पावेस तेथे हरी जलभागे, तेथे हरी जलभागे. पवित्र ते कुळ पावन सुरेश तेथे हरी पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, तो देश धन्य आहे. म्हणून तुमचं गाव पवित्र आहे.
तुमचं गाव धन्य आहे. धन्य यासाठी नाही तुम्ही आम्हाला हार घातले, तुम्ही आमचा सन्मान केला यासाठी नाही. श्री गुरु मोतीराम महाराजांचा सहवास तुम्हाला लाभला. भाग्यवान आहेत तुम्ही. तुमच्या एवढं पुण्यवान कोणी नाही. मोठ्याचे लेकर आहेत आपण, आणि मग मोठ्याच्या लेकरानं सुद्धा मोठेपणानंच वागलं पाहिजे. बरं, त्यांना लाज वाटेल ज्यांनी ज्ञानोबा तुकोबारांचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. जे श्री गुरु मोतीराम महाराजांचा आणि मारुतराव महाराजांचं आम्ही नाव सांगतो, त्यांच्या नावाला कुठं कमीपणा आला नाही पाहिजे. आम्ही आमचं कुळ सांगावं, आमचं खानदान सांगावं, आमच्या वडिलांचं नाव सांगावं, पण आम्ही चालत असताना आमच्या वडिलांना कुठं खाली मान घालावी लागल हे आम्ही जीवन जगू नये महाराज. नाही, पवित्र जीवन जगावं. मानव देह मोठा आहे, सगळ्या येवणीमध्ये श्रेष्ठ देह म्हणून मानवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मोठ्याच्या पोटी जन्म आहे. कारण इतर येवणी आहेत कमी आहेत. बैल असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, साप असेल, विंचू असेल, मुंगूस असेल, अवे 84 लक्ष येवणीत लहान आहेत. मानव देह मोठ्याचा आहे, मोठा आहे, श्रेष्ठ आहे, चांगला आहे, पवित्र आहे. आणि या मानव देहाच्या पोटी आम्ही जन्मलो म्हणून मोठ्याच्या पोटी जन्म आहे. आणि मग या मोठ्या मानव देहाच्या पोटी जन्माला आल्यानंतर या मानव देहाला लाज वाटेल असं जीवन जगू नये. कारण यापेक्षा दुसरी पायरी मोठी आम्ही गाठली पाहिजे. 10वीतल्या विद्यार्थ्याने 12वीत जावं, 10वीतल्या विद्यार्थ्याने परत पहिलीमध्ये जाऊन बसू नये महाराज. मानव देह जर गेला आणि जर परत इतर येवणीतला देह मिळाला, पहिलीत जाऊन बसल्यासारखंच आहे की, बालवाडीत जाऊन बसल्यासारखंच आहे. पण या मानव देहाच्या द्वारा यापेक्षा श्रेष्ठ पद प्राप्त करावं. ते जर करायचं असेल, हरीचा जागर करा, सतत करावं महाराज, सारखं करावं. एक क्षणही वायाला जाऊ देऊ नये. या मानव देहाला मिळालेल्या आयुष्याचा एक क्षणही वायाला घालवू नये माणसाने. जागा रे रे आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा रे जागा रे आता जागा रे भाई नो जागा, हो आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा. चोराला चकवा दिला पाहिजे. चोर आहे मोठा, बसलेला आहे मला, टप्पून बसलेला आहे, मोजदात करत बसलेला आहे. तुम्ही मोजतो किती झाले, मोजतो किती झाले तेच मोजतो की. त्याचं मोजणं वेगळं, आम्ही मोजतो किती झाले, आणि तो किती राहिले म्हणतो. आणखी मोजत बसतो, संपलं लगेच उचलतो, घेऊन जातो. म्हणले ते सप्त्यात आहेत, लग्नात आहेत, वाहनात आहेत, शेतात आहेत, घरात आहेत, काहीच बघत नाही, लगेच घेऊन जातो. एकदा का नेलं महाराज परत नाही. आणि मग ही जी तूट आहे ना,
कुठंच भरू शकत नाही दुसऱ्या चरणामध्ये. कोटे पाहशील तुटी तुटी शवेचे फुकासाठी कोटे. हे तूट कुठं भरल महाराज? कोटे पाहशील तुटी. हे तूट भरूनच नाही निघणार. आपण म्हणतो की आता हे तूट भरूनच निघत नाही हो. एखादी व्यक्ती गेली आपल्यामधून, एखादी कर्तबगार व्यक्ती गेली, नाही तूट भरून निघू शकत महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यामधून निघून गेले, निघाली का तूट भरून? नाही हो. एखादी कर्तबगार व्यक्ती आपल्यापासून ज्यावेळेस दूर होते, ती पोकळी कशानेच भरून निघू शकत नाही महाराज. परत आम्ही दररोज म्हणतो, राजे जन्माला या, राजे जन्माला या. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा आणखीन या पृथ्वीवर दुसरा कोणी जन्माला आला नाही महाराज. नाही आला, कारण ते तुटच भरून निघू शकत नाही. त्यांनी जे केलं कार्य, त्यांच्याकडून जी कृती घडली, कोण केली? आमच्या छत्रपती शंभूराजांनी खूप प्रयत्न केले, खूप वाढवलं. शंभूराजाची तूट निघेल भरून? नाही निघत. माणसं आहेत तोपर्यंत कळत नाहीत. श्री गुरु मोतीराम महाराजांची तूट काय भरून काढू आपण? गुरुवर्य मारोतराव महाराजांची तूट कशाने भरून निघेल? समाजकारण असेल, राजकारण असेल, परमार्थ असेल, संसार असेल, व्यवहार असेल, एखादी कर्तबगार व्यक्ती निघून गेली, तूट पडतेच महाराजमध्ये. असा खड्डा निर्माण होतो, तो परत भरला जात नाही, कशाने भरला जात नाही. मानव देह असा मिळालेला आहे, जर गेला तर ही तूट भरून निघू शकत नाही, कशाने निघू शकत नाही. परत नाही म्हणले मी घोडा झालो, पळशील, लोकांचा पाठीवर घेऊन पळशील महाराज. मानव जन्म नाही, हे तुटच भरून निघ. कोटे पाहशील तुटी, म्हणून तुटच होऊ द्यायची नाही. तूट होऊ नये असं वाटत असेल तर निक्का परमार्थ करायचा. तूट होऊ नये असं वाटत असेल, दूध पाकिटचं प्यावं का घरच्या गाईचं? आपल्या घरच्या पवित्र गाईचं ठीक आहे म्हणले, गाई नाहीत म्हैशीचं प्यावं, पाकिटचं नाही का? निक्क नाही. परमार्थ थोडाच करा, पण निक्का करा. थोडे परिणी रे आविष्ट करे, आविष्ट करे, परी निरे अवीट ते घ्यावे खरे. थोडे परी निरे, थोडं घ्या पण निक्क घ्या म्हणले. निक्क घ्या.
थोडंच घ्या. आमच्या देवाचं नाव काही भलं मोठं आहे असं नाही, थोडंच आहे की हो. एकच 2 अक्षराचे काम, 2च अक्षर आहेत, थोडंच आहे. थोडे परी निरे निक्क घ्या म्हणले, चांगलं घ्या. का हो? घ्यावे जेणे नये तुटी, याचा अभंगाचं द्रुपद आहे महाराज. घ्यावे जेणे नये तुटी, बीज वाढे बीजा पोटी. तूट होऊ देऊ नये, तूट झाली भरून नाही निघत नाही. आणि आम्ही याच्यासाठी या देहाची तूट करतो, ज्या वस्तूसाठी करतो. काय चांगल्या आहेत त्या? नाही हो. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. ज्याच्यासाठी ही तुट पडते का? सगळे नाशिवंतच आहेत की. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी, देवासवे तुटी पाडितोसी. आणि ही तुट परत कशानेच भरून निघत नाही महाराज. कोटे पाहसील तुटी, आयुष्य वेचे फुकासाठी. फुकट जाऊ लागलेलं आहे आयुष्य, फुकट. एक एक क्षण महाराज. त्या दवाखान्यात गेल्यानंतर जर ऑक्सिजन लावलं ना, त्यावेळेस त्या क्षणाची किंमत कळते. त्यावेळेस या आयुष्याला मिळालेल्या प्रत्येक सेकंदाची किंमत कळते महाराज. क्षणाक्षणानं तिकडं ते टॉय 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 वाजत राहतं महाराज. ते एका सेकंदाला तिकडं ते पडत राहतं. एका सेकंदाला तिकडं जसं पडतं तसं तिकडं बिल पडतं महाराज. परत फुकट दिलेलं आहे देवाने आम्हाला, फुकट. कितीतरी गोष्टी अशा फुकट दिलेल्या आहेत. एक बल्ब आम्हाला नुसते रात्र काढायची तर एवढ्या प्रकाशाला कितीतरी खर्च करावा लागतो. भगवंताने फुकट प्रकाश दिलेला आहे, सूर्य भगवंताच्या रूपाने. पाणी फुकट दिलेलं आहे, ज्या पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, फुकट दिलेलं आहे. आता आम्ही विकत घेतो तो भाग वेगळा, पण देवाने फुकटच दिलेला आहे. आयुष्य प्रत्येक श्वास आम्हाला देवाने फुकट दिलेला आहे. तो श्वास जर कृत्रिम घ्यायचा असेल तर त्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात, लाखावर रुपये मोजावे लागतात. फुकट दिलेलं आहे. आणि हे मिळालेलं अनमोल असणारं, ज्याची किंमत होऊ शकत नाही, फुकट घालतो आम्ही. फुकट मातीत घालतो महाराज. आला तसा गेला. वाढवावं याला, याच्यापेक्षा चांगलं पद प्राप्त करावं, पण आम्ही नाही ते करत. तूट नाही भरून निघू शकत. एकदा का मानव देह तुमच्या हातून गेला, जागे व्हा, सावध व्हा. जागे होणं म्हणजे सावध होणं. जागे होणं अर्थ दुसरा काय? जागे होणं, सावध होणं. जो सावध आहे तो जागाच आहे. सावध होऊन काय करायचे? सावध होऊन भगवंताचं भजन करायचं. सावध होऊन
मी सावध झालो आणि हरीच्या जागरण आलो. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. भगवंताच्या जागरणाला मी आलो, भगवंताचा जागर करतोय. एक क्षणही आमच्या तुकोबारायच्या जीवनातला एक क्षणही विठ्ठलाच्या नावाशिवाय गेला नाही, एक क्षणही. आणि आमच्या मुखाला एकाही क्षणाला देवाचं नाव येत नाही, येतच नाही महाराज. मुलगी जन्माला आल्याबरोबर तिची पॉलिसी काढतात. मुलगी आपल्या पोटी आली लगेच तिच्या नावाने एक पॉलिसी काढतात महाराज. तिच्या नावाने पैसे भरतात. का? पुढे अडचण येऊ नये, पुढे तिच्या लग्नाला शिक्षणाला अडचण येऊ नये म्हणून पॉलिसी काढतात. काढावी, ही चांगली गोष्ट आहे की. अशी कोणती पॉलिसी काढलेली आहे तुम्ही की तुम्हालाही पुढे अडचण येणार आहे? पुढे अशी अडचण येणार आहे ज्यावेळेस तुम्हाला कुणीच कामाला येणार नाही, तुमच्या मदतीला कुणी येणार नाही, कुणीच. ज्यावेळेस सगळे तुमच्यापासून दूर जातील त्यावेळेस अशी कोणती पॉलिसी तुम्ही काढलेली आहे की त्यावेळेस तुमची ती पॉलिसी तुमच्या कामाला येईल? बँकेतले पैसे, अहो अब्जाधीश आहेत, अब्जाधीश. पैशात जर नुसतं त्यांना लाकडं नाही रचले, नुसते पैसे रचले आणि त्यावर त्यांना मांडी घालून झोपवलं, 6 महिने जळतील इतकाले पैसे आहेत काही जणाकडे. काहीच करू शकत नाहीत, नाहीच करू शकत, काहीच करू शकत नाहीत. मुलगी जन्माला आल्याबरोबर पॉलिसी काढतात. तसं या मानव जन्मामध्ये आल्यानंतर एक तरी अशी पॉलिसी असावी, 1 तास तरी असावा. या 24 तासामधला 24 मिनिट तर असे असावे, अहो 10 मिनिट तर असे असावे की त्या 10 मिनिटाला आम्ही भगवंताचं चिंतन करावं. कारण तीच पॉलिसी तुम्हाला अंतकाळाला कामाला येणार आहे. करा हरी भक्ती परलोकी करा हरी भक्ती परलोकी कामा सोडवी नयमा सोडवी नयमा पासुनिया करा हरी परलोक येईल कामा सोडविल यमापासूनिया. यमापासून सोडवण्यासाठी देवाची भक्ती, भगवंताचं नाम हेच कामाला येतं. आणि ज्याच्यासाठी तुम्ही नुसतं आयुष्यभर पळालात का ते कामाला नाहीत येणार. तो कोबर आहे 3ऱ्या चरणामध्ये. Jai
ज्याची तुझ गुंती ते तुझ मोकलिते अंती. ज्याची तुझ गुंती, ज्याच्यासाठी पळालास ना, ज्याच्यासाठी प्रयत्न केले, ज्याच्यासाठी राबला, जवळ कोणीच थांबत नाही थांबत. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे महाराज. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे तर आम्ही तुम्हाला सांगतो, पण आम्ही सावध झालं पाहिजे. शेवटी कोणीच नाही. त्या आपल्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये कथा आलेली आहे गजेंद्राची. सरोवरामध्ये गजेंद्र जातो. हा गजेंद्र म्हणजे दुसरा कोणी नाही, आपणच आहोत. आणि सरोवर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हा संसार म्हणजे सरोवर आहे. त्रिकुट पर्वत आहे, आणि त्या त्रिकुट पर्वतावर हा गजेंद्र राहत होता महाराज. हा त्रिकुट पर्वत म्हणजे दुसरा कोणी नाही. हा त्रिकुट म्हणजे हाच पर्वत आहे. देह त्रिगुणाचा बांधा, हे त्रिकुट पर्वतच आहे. आणि यामध्ये जे वास्तव्य करतो तो गजेंद्र आहे. या गजेंद्राला पत्नी आहे, या गजेंद्राला मुलं आहेत, या गजेंद्राला नातू आहेत, सगळे आहेत या गजेंद्राला. पण या गजेंद्राला वाट बघत एक काळ बसलेला आहे, त्याचं नाव नक्र आहे महाराज. या आपल्या प्रत्येकाला एक नक्र टपूनच बसलेला आहे. तो पाय धरलेला आहे. त्या सरोवरामध्ये अर्ध्यापर्यंत गेलेला आहे. सरोवरात आम्ही या सरोवरामध्ये अर्ध्यापर्यंत आलेलीच आहोत की. आम्ही कुठं काठावर आहोत नाही, आम्ही या मध्येच आहे. आम्हालाही नकराने पाय आमचा धरलेला आहे. नक्ररूपी काळ आम्हाला गिळंकृत करतोय. आमचं त्याच्याकडे लक्ष नाही. त्याने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्षच केलं होतं. त्याला वाटलं माझ्यासारखा कोणीच नाही, एका हिसक्यात तर याला बाजूला करीन. पण त्यानं काही सोडायचं नावच घेतलं नाही महाराज. ओढू लागला. 1-2 दिवस नाही, 1000 वर्ष गेले. 1000. ते सगळ्यांनी धरलेलं होतं. मुलांनी धरलेलं होतं, सुनांनी धरलेलं होतं, पत्नींनी धरलेलं होतं. बरेच दिवस गेल्यानंतर त्या सुनांनी सोंडा काढल्या तिथल्या धरलेल्या आणि आपल्या मालकाच्या कानात घातल्या महाराज. सोंडा हत्तीच्या आणि आपल्या मालकाच्या कानात घातल्या. मालक किती दिवस राहायचे मला यांच्या संग, आपलं काही बघायचे का नाही. तुम्हा सांगते वेगळं निघा, तुम्हा सांगते वेगळं आपल्या मालकाला म्हणू लागले. सांगते तुम्हा आपलं बघा म्हणल्या. आणि एवढे साधू संत सांगून गेले महाराज, ऐकली नाहीत. तुकोबर आहे तर म्हणतात तुका म्हणे मेलो सांगता. पण नुसते ते 2 शब्द आपल्या गुरुचे ऐकले महाराज. एका क्षणात ते सोडून दिले. म्हणले चला, गेले निघून. हत्ती विचार करू लागला. ज्या मुलांना आयुष्यभर सांभाळलं, मांडीवर खेळवलं, अंगावर खेळवलं, त्यांनी सोडलं. पत्नी होत्या महाराज. पत्नी तर काय जास्त दिवस होत्या का हो. पत्नी म्हणू लागल्या, म्हणले यांच्यासोबत जर राहिलं नगदी मरण आहे म्हणले. आता माय जिच्यासोबत आयुष्यभर सुखाचा संसार केला ती पत्नी तर काही शेवटी साथ देते वाटतं काय तुम्हाला. नाही हो. शेजाऱ्यांना कटाळा येतो, घरच्यांना कटाळा येतो, बाहेरच्यांना कटाळा येतो, सोयऱ्यांना कंटाळा येतो, सगळ्यांना कंटाळा येतो आपला. बाहेर म्हणतात माय झिंगाबाई आमच्या मालकानं आता सावरल्याला बरं बघा. बैल म्हणे खरं मरतात रे बरे, बैल म्हणे खरं मरतात रे बरे.
हीन शक्ती नाक डोळे गळती बाईल म्हणे खर मरता तरी बरे बाहेर जाऊन म्हणतात देखत नाहीत म्हणत. आमच्या मालकानं सावरल्याला बरं बघा. आता जिच्यासोबत आयुष्यभर सुखाचा संसार केला ती पत्नी बोलते असं. पत्नी दूरची आहे. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी मार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी मार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी मार. काढा म्हणती याचा झाला भूमी मार. गदहानी गोत्र करीत विचार. काढा म्हणले वेळ होऊ लागलेला आहे. दूर जायची आणखीन गाडी नाही काही नाही. किती वेळ ठेवणार आहेत म्हणले काढा घराच्या बाहेर. जे घर आम्ही बांधलेलं आहे त्या घरात आम्हाला किती वेळ ठेवतात वाटते तुम्हाला? किती वेळ ठेवतात? नुसतं कळाय उशिराय गेले म्हणून. नुसतं कळायलाच उशीर आहे की. अहो अर्ध्या तासामध्ये तर सगळ्या वस्तू गोळा होतात आमच्या. तयारच असतात म्हणा काही अर्ध्या तर. अर्ध्या तासात सगळ्या वस्तू आमच्या तयार होतात. फक्त गेलेत या देहातून तुमचा प्राण जायला उशीर आहे महाराज. कधी सावध होणार आहेत मग? पत्नी दूरची आहे, मुलगा दूरचा आहे, शेजारी दूरचे आहेत, पाहुणे दूरचे आहेत, सगळे दूरचे आहेत. हे शरीर तर तुमचं आहे ना. हे शरीर तुमचं आहे. पत्नी माझी आहे, मुलगा माझा आहे, मित्र माझा आहे, हे सगळे तुमचेच आहेत की. कोणी कामाला येत नाहीत कोणीच. ज्याची तुझं गुंती ज्यांच्यासाठी आयुष्य वायाला घातलं नाही एक तर कामाला येतो का? म्हणजे खूप आई माया करते नाही. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी. तेही निष्ठुर झाली कैसी अंती दुरी राहिली. खूप वडील माया करतात. म्हणजे खाऊ पिऊ घालत होते. जीवी बापाची आवड मुकी घालून करी कोड. जेव्हा लागली येम ओढ तेव्हा दुरी राहिले. म्हणजे मित्र खूप जीवलग होता. मित्र आले गोत्र आले तेही स्मशानी परतले. मज लागी टाकोनी गेले मज लागी स्मशानी अंती टाकोनी गेले. कोण आहे? कोणीच आपलं नाही महाराज. नाही कोणाचे कोणे तुझे नव्हे तुझे नव्हे रे कोणे. नाही कोणाचे कोणे तुझे नव्हे कोणे. नाही कोणाचे कोणे तुझे नव्हे रे कोणे. अन्नी
महाराज, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, आणि अंती जासी एकट्याला जावं लागतं. मी जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला, देह घराची कामिनी. अग्राची कामिनी कामिनी तिथं राहिली भुवनी. मी जळ तसे स्मशानी अग्निसवे एकला, एकट्याला जळावं लागतं तिथं. सगळे परत येतात. ज्याच्यासाठी आयुष्य फुकट घातलं ते सगळेच दूर गेले ना. ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती अंती, शेवटी तुला सगळेजण टाकून देतील. तुझा काही फायदा बघणार आहेस का नाही म्हणले तुकोबा शेवटच्या चरणात. तुका म्हणे
लाभ काय तो विचारा, बरा बरा लाभ विचारा म्हणले. तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा. मानव देह तुम्हाला मिळाला, या माणसाच्या जन्मामध्ये येऊन तुम्ही लाभ काय मिळवला सांगा बरं. काय लाभ मिळवला? माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर लाभ कशात आहे? माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर मानव देहाचं सार्थक करण्यामध्ये लाभ आहे. आणि मानव जन्माची सार्थकता श्रीमद भागवतामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. सूत मुनींना शौनकादिक ऋषी प्रश्न विचारतात के श्रेय, हा श्रेय काय? मानव जन्माचं श्रेय काय? मानव जन्माचं सार काय? श्रेय म्हणजे फायदा. श्रेय आम्ही खूप ज्या ज्या काही गोष्टी करतो कशासाठी करतो? फायद्यासाठीच करतो. की त्यामधून आपला काय फायदा होईल? आम्ही जेवढे प्रयत्न करतो फायद्यासाठी करतो, पण आपला काय फायदा झाला हे शेवटी असतं. आणि मानव देहाचा फायदा हे शेवटीच कळतो महाराज. जन्म आयुष्यभर वर्षभर अभ्यास केलेला आहे, वर्षभर केलेल्या अभ्यासाचा फायदा परीक्षेमध्ये कळतो, शेवटी पडलेल्या गुणावर कळतो. वर्षभर अभ्यास केलेला परीक्षेमध्ये परीक्षा देऊन परत पडलेल्या गुणावर त्याचा फायदा अवलंबून असतो. हे मानव देहरूपी आयुष्य म्हणजे परीक्षाचा एक महाराज. या मानव देहाला नंतर तुम्ही काय फायदा केला हे विचारा, विचार करा म्हणले. विचार केल्याशिवाय एक पाऊलही टाकू नका. कारण फायदा करून घेण्यासाठी आम्ही फायद्यासाठीच पळतो म्हणले दिवसभर. आम्ही काय उगं पळतो का? फुकट कोण पळालाय म्हणले? फुकट काटा काढणं म्हणले कोणी फुकट म्हणतो की व्यवहारात आपण. काटा सुद्धा काढणं कोणी फुकट. फायद्याशिवाय कोण करतं महाराज? पण ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही फायदा समजतो तो फायदा नाहीच. आणि जिथं खरा फायदा आहे तिथं आम्ही बघतच नाही त्याच्याकडे. फायदा एकच आहे, सार एकच आहे. सार भगवंताचं नाम आहे. श्रेय भगवंताला प्राप्त करून घेणं हे मानव जन्माचं श्रेय आहे. भगवंताला प्राप्त करून घेणं हे मानव जन्माचा फायदा आहे. आणि आम्ही बघावा, त्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी श्री गुरु मोतीराम महाराजांनी जे घालून दिलेला रस्ता आहे त्या रस्त्याने चालावं. श्री गुरु मारुतराव महाराजांनी जो रस्ता घालून दिलेला आहे त्या रस्त्याने चालावं. आधी करून सगळ्या संतांनी जो राजमार्ग तयार केलेला आहे त्या रस्त्याने चालावं. यामध्येच आमचा फायदा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, एखादा शब्द अपशब्द आला असेल, एखादा शब्द कठोर आला असेल, तुमचंच लेकरू समजून उदारांतकरणाने क्षमा करा. 8 ते 10 अशी आपल्या कार्यक्रमाची नियोजित वेळ ठरलेली आहे. कारण दिवसभर कार्यक्रम आहेत, रात्री कार्यक्रम आहेत, पहाटे कार्यक्रम आहेत. फक्त महाराज बदलतात, तुम्ही माणसं सगळे तेच असतात. तुम्ही जर आम्ही अर्धा तास वाढवलं, तुम्ही म्हणता तुम्हाला काय महाराज, इथं आम्हाला माहिती आहे दररोज सकाळी आम्हीच असतो, रात्री आम्हीच असतो, दिवसा आम्हीच असतो. तुम्ही अर्धा तास वाढून जाता, पण आम्हाला परत म्हणून ठरलेल्या वेळेमध्येच थांबण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना एखादा शब्द चुकीचा आला असेल, तुम्ही सगळेजण सेवेसाठी उपस्थित राहिलात. आमचे महाराज आलेले आहेत, प्रचंडवन माऊली महाराज, आमचे परम मित्र दिगंबररावजी भंडे पाटील आलेले आहेत, आमचे बंधूसुद्धा आलेत, मोठे बंधू नारायणराव तराटे, आमच्या गावचे जावाई बापू, तुमच्या गावचे देवबाप्पा तेही समोर बसून आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमच्या माधव भाऊजी आणि सुंदर तुमचं नियोजन आहे. सगळ्यांनी अतिशय उल्हासाने आणि विशेष म्हणजे आज आम्हाला साथ भेटली ते माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलची. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कारण महाराष्ट्रभर तुम्ही पोहोचणार आहेत महाराज. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं.
म्हणजे जे समाजासमोर नाहीत त्यांना समाजासमोर आणण्याचं ध्येय माझं आहे. खूप समाजासमोर आलेली आहेत, पण काही तळागाळातली माणसं आहेत, तळागाळातले कार्यक्रम आहेत, तेही सगळ्या जगाला दिसावे की. हे वाक्य त्यांचं खूप आवडलं मला म्हणून. आणि विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यात मोठी माळ आहे आणि परमार्थावर त्यांचं प्रेम आहे. श्री गुरु मारुतीराव महाराजावर, गुरुवर्य मोतीराम महाराजावर त्यांची श्रद्धा आहे. आणि असेच माणसं परमार्थात पाहिजेत महाराज. नाहीतर नको ते व्हिडिओ, नको ते रील्स सगळ्या समाजभर, सगळ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी. नको ते अहो, जे आमच्या माऊलीच्या डोक्यावरचा पदर पडत नव्हता बघा तुम्ही. आता लहान तोंडी मोठा घास घेऊच नाही आपण, काय करायचे आपल्याला, ज्याचे त्याचे रस्ते अलग आहेत. पण हे जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईटही आहे महाराज. नको त्या गोष्टी, नको त्या दिसतातच की, नको तिथं किती तर प्रयत्न आहे. पण आमच्या गणेश भाऊची जी तळमळ आहे परमार्थाविषयीची ती विशेष आहे. सगळेजण तुम्ही शांत चित्ताने बसलात, नियोजित वेळेमध्ये थांबण्यापेक्षा 5-10 मिनिट मागं पुढे बोलत असताना काही चूक झाली असेल, उदार अंतकरणाने तुमचंच लेकरू समजून क्षमा करा. चाल म्हणायचे का? विठ्ठल जय जय विठ्ठल.